नमस्कार सर्वांना, तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 1. पोळ्या केल्यानंतर कधीही गरम पोळ्या या न्यूजपेपरवरती ठेवू नये, कारण की न्यूजपेपरवरती जी साई असते ती पोळ्याला लागते आणि तशा पोळ्या खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात। त्याऐवजी तुम्ही एखादा सुती कपडा वापरावा किंवा बाजारात किचन रोल पेपर मिळतो त्यामध्ये पोळ्या ठेवाव्यात। 2. हिरव्या पालेभाज्या जेव्हा आपण बाजारातून विकत आणतो तेव्हा तो भाजीपाला आपण फ्रीजमध्ये ठेवतो, पण फ्रीजमध्ये ठेवताना त्या भाजीपाल्यासोबत एखादा स्पंज ठेवावा। यामुळे काय होईल की भाजीपाला खराब होणार नाही। तसेच 2 ते 3 दिवसाला तो स्पंज काढून घट्ट पिळून त्यातील पाणी बाहेर काढून भाजीपाल्याच्या बॉक्समध्ये तो स्पंज पुन्हा ठेवावा। यामुळे तुमचा भाजीपाला 4 ते 5 दिवस चांगला राहतो। 3. लहान मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही जर पुरी देत असाल तर ती जास्त तेलकट देऊ नये, कारण की लहान मुलांच्या आरोग्यासाठी अति तेलकट खाणे चांगले नाही। त्यासाठी पुरी जास्त तेलकट होऊ नये म्हणून तुम्ही पुरी लाटून 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवावी, नंतर तेलात तळावी। तसेच तेलात पुरी तळताना थोडेसे मीठ टाकावे, म्हणजे पुरी जास्त तेल शोषत नाही आणि पुरी जास्त तेलकटही होत नाही। 4. तुरीची डाळ पटकन शिजण्यासाठी त्यात मीठ, हळद आणि थोडेसे शेंगदाणा तेल टाकावे। यामुळे डाळ पटकन शिजते, तसेच अधिक चविष्ट होते। 5. पोहे मोकळे आणि सुटसुटीत होण्यासाठी पोहे भिजवताना चाळणीमध्ये भिजवावे, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी निघून जाते, त्यामुळे पोह्याचा लगदा होत नाही आणि पोहे सुटसुटीत होतात। 6. कधी कधी हिरवी मिरची ही तिखट असेल तर कट करताना हाताची जळजळ होते, त्यावेळेस हाताला लिंबूचा रस चोळावा। 7. कोणतीही पालेभाजी करताना त्याचा हिरवा रंग कायम राहावा असे वाटत असेल तर भाजी शिजताना त्यात थोडेसे मीठ आणि 2 लिंबाचे थेंब टाकावे। 8. हिरवी मिरचीचा ठेचा काळा पडू नये यासाठी ठेचा करताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि मीठ टाकावे। 9. घरातील फर्निचर हलवताना जुन्या कपड्याचे छोटे छोटे कपडे करून ते आपल्या फर्निचरच्या पायाखाली ठेवावे। यामुळे फर्निचर सहजपणे सरकला जाईल, त्यामुळे फरशीला तडे जाणार नाही किंवा चीर पडणार नाही। 10. दिवाळी आली की घरामध्ये रंगकाम केले जाते, अशा वेळी त्या रंगाचा वास येतो, त्यावेळेस रूममध्ये एक बशीमध्ये थोडेसे मीठ ठेवल्यास रंगाचा वास कमी होतो। 11. चहा झाल्यानंतर चहाची पत्ती न फेकता त्या पत्तीमध्ये थोडे पाणी टाकून पुन्हा 2 मिनिट उकळावे। थंड झाल्यावर हे पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यावे। त्या पाण्याने आरसा, खिडक्यांच्या काचा पुसाव्या, एकदम स्वच्छ निघतील। 12. घरी तूप तयार करत असल्यास त्यात खाऊचे पान टाकावे, यामुळे तूप रवाळ होते। 13. आपल्याला जर गूळ खिसायचा असेल तर गूळ खिसताना तो चाकूला किंवा खिसणीला चिटकतो, तर तो गूळ खिसणीला आणि चाकूला चिटकू नये यासाठी चाकू आणि खिसणीला तेल लावावे, त्यानंतर गूळ त्यावर खिसावा। 14. तांदळाच्या डब्यामध्ये आळ्या होऊ नये म्हणून डब्यामध्ये खडे मीठ किंवा तमालपत्र ठेवावे। 15. पुरीसाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडेसे दूध आणि थोडेसे कोमट पाणी टाकून पीठ मळल्यास पुरी छान कुरकुरीत होते आणि टम फुगते। 16. बिर्याणी किंवा पुलाव करायचा असल्यास कुकरमध्ये तांदळाचे 1.5 पट पाणी टाकून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात, भात छान सुटसुटीत होतो। 17. कधीही शिरा किंवा गोड पदार्थ तयार करताना लोखंडी भांड्यामध्ये करू नये, कारण की लोखंडी भांड्यात गोड पदार्थ तयार केल्याने त्या पदार्थात लोखंडी धातूची चव लागू शकते, त्यामुळे गोड पदार्थाची चव बिघडू शकते, अशा वेळी स्टीलचे भांडे वापरावे। 18. लसूण अद्रकचा पेस्ट फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण की त्याचा उग्र वास फ्रीजमधील इतर पदार्थांना लागतो। दूध किंवा दही यांना वास तर लगेच लागतो, त्यामुळे फ्रीजमध्ये लसूण अद्रकचा पेस्ट ठेवू नये। 19. जेव्हा तुम्हाला जास्त लसूणचं काम राहते तेव्हा पटकन सोलण्यासाठी गरम तव्यावर लसूणच्या पाकळ्या टाकाव्यात, त्यामुळे लसूण पटकन सोलला जातो। 20. कुकरमध्ये डाळ शिजवताना कुकरमध्ये एखादी वाटी किंवा चमचा टाकावा, त्यामुळे कुकरमधील डाळ शिजताना जे पाणी बाहेर पडते ते पडणार नाही। 21. केसर हे महाग असल्यामुळे प्रत्येकाला ते वापरणे परवडत नाही, अशा वेळी बिर्याणी बनवताना गाजर किसून भातामध्ये टाकावे, यामुळे भाताला छान चव येते आणि रंग येतो। जर गाजर घरी नसेल तर त्याऐवजी बिटाचा सुद्धा वापर करू शकता। 22. भेंडी चिरताना चाकू खूप चिकट होते, त्यामुळे चाकूवर लिंबू चोळा, नंतर भेंडी कापा, म्हणजे चिकटपणा जाणवणार नाही। 23. बेसन पीठ भिजवताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा, यामुळे बेसन पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत। 24. मुळा किसल्यावर त्याला पाणी सुटते, तर त्या मुळाचे पाणी न फेकता एखाद्या डाळीत टाकावे, यामुळे डाळीला छान चव येते। 25. साठवलेले लोणचं वरच्यावर खराब होऊ नये म्हणून आपण बरणीमध्ये भरून ठेवतो, पण लोणचे भरणीतून काढताना ओला चमचा घेऊ नये, नाहीतर लोणचे लवकर खराब होते। 26. बऱ्याच वेळा बाजारातून शेंगदाणे आणल्यावर त्याला आळ्या लागतात, त्यामुळे शेंगदाणे थोडेसे भाजून नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवावे। 27. मुगाची खिचडी करताना मूग मोड आलेली वापरल्यास अत्यंत स्वादिष्ट लागते।
28. काळ्या मसाल्याची भाजी करताना खोबरे हे जळेपर्यंत भाजू नये, हलके भाजावे, अन्यथा भाजीला कडवट चव येते. 29. प्रत्येकाच्या मनामध्ये शंका असते की चहा पिल्यामुळे ॲसिडिटी होते, तर तसं काही नाही. नुसता चहा पिल्याने ॲसिडिटी होत नाही, तर त्यासोबत खाल्ले जाणारे पदार्थ जसे की नमकीन, बिस्किट, टोस्ट वगैरे यासारखे पदार्थ मैद्यापासून तयार झालेले असते. यामुळे चहा आणि या पदार्थाचे कॉम्बिनेशन बरोबर नाही, त्यामुळे ॲसिडिटी होते. 30. इडली छान फुगून येण्यासाठी इडली बॅटर करताना त्यात थोडे पोहे आणि मेथी दाणे टाकावे. 31. ज्वारीची भाकर तव्याला चिटकू नये म्हणून तव्यावर थोडे तेल टाकावे किंवा पाणी शिंपडावे, त्यानंतर भाकर टाकावी. 32. कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी कस्तुरी मेथी वापरली जाते, पण कस्तुरी मेथी विकत घेताना खूप महाग मिळते. अशा वेळी आपण कस्तुरी मेथी घरी तयार करू शकतो. त्यासाठी जेव्हा बाजारामध्ये मेथीची भाजी स्वस्त होती, तेव्हा तुम्ही लाल कोराची मेथीची भाजी विकत आणून ती चांगली स्वच्छ धुवून एका परातीत पसरून 2-3 दिवस सुकू द्यायची. त्यानंतर ती सुकल्यानंतर एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवावी. जेव्हा वापरायची आहे तेव्हा भरणीतून काढावी, फक्त ओला हात लागू देऊ नये. 33. मुलांना टिफिनमध्ये कधीही नूडल्स देऊ नये. त्याऐवजी तुम्ही घरातील पोळी नूडल्ससारखी कट करून त्याला छान कांदा आणि टोमॅटो टाकून मस्त फोडणी द्यावी आणि मुलांना ती टिफिनमध्ये द्यावी. यामुळे मुलं आवडीने खातील आणि त्यांचे पोटही भरेल, कारण की बाजारातील नूडल्स हे मैद्यापासून तयार झालेले असते आणि ते आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे पोळीचे नूडल्स करून मुलांना टिफिनमध्ये द्या. 34. लहान मुलांना शाळेत जाताना कधीही प्लॅस्टिकचा टिफिन देऊ नका, कारण की त्यामध्ये जेव्हा आपण गरमागरम पदार्थ टाकतो तेव्हा त्यातील प्लास्टिकचे काही कण वितळून आपल्या पदार्थामध्ये जातात आणि ते आपल्या शरीरासाठी घातक असतं. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो स्टीलचा डब्बा वापरावा, किंवा ते तुम्हाला शक्य नसेल तर जेव्हा काही पदार्थ टिफिनमध्ये देतो ते पूर्णपणे थंड करूनच नंतर प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरावे. 35. साखरच्या डब्यामध्ये मुंग्या होऊ नये म्हणून साखरच्या डब्यामध्ये 2-3 लवंग टाकावे. यामुळे साखरच्या डब्यामध्ये मुंग्या होणार नाही. या टिप्स तुम्हाला आवडल्या तर चॅनलला नक्की लाईक करा, कारण की अशाच वेगवेगळ्या नवीन टिप्स आपल्या चॅनलवर येतच राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.